शासनानं केलेली कर्जमाफी फसवी आहे। या कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांचा सिबिल स्कोअर खराब होणार आहे असा दावा करत शासनानं सरसकट कर्जमाफी करावी या मागणीसाठी 9 ऑगस्ट पासून राज्यभर लढा उभारण्यात येणार आहे। त्याची सुरुवात कोल्हापुरातून होणार आहे अशी माहिती क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषदेत दिली। राज्य सरकार शेतकऱ्यांना कर्जमुक्त केल्याचं सांगत आहे। प्रत्यक्षात मुद्दलचे पैसे सरकार देणार आणि व्याजाची रक्कम बँकांनी सोसावी असे आदेश काढले आहेत। ही तर OTS योजना असल्याची टीका करत व्याजाची रक्कम बँकांनी सोसली तर त्या शेतकऱ्याचं सिबिल खराब होणार आहे, त्याला जबाबदार कोण? सरसकट कर्जमाफीसाठी 9 ऑगस्टपासून राज्यभर लढा उभारणार असल्याची माहिती क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली। शेतकरी सुद्धा यांना 2 लाख रुपयाच्या कर्जमाफीमध्ये समाविष्ट केलं पाहिजे। ITR भरणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा कर्जमाफीमध्ये समाविष्ट करा। मयत झालेले जे शेतकरी आहेत त्यांचा या वारसांना कर्जमाफीचा लाभ द्या आणि परस्पर पुनर्गठन केले बँकांनी शेतकऱ्यांची परवानगी न घेता त्या शेतकऱ्यांचा सुद्धा या कर्जमाफीमध्ये समावेश करा। यासाठी आम्ही लवकरच मोठा लढा उभारणार आहोत आणि त्याचा एल्गार आणि त्या लढ्याची सुरुवात कोल्हापूरमधून त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत येणाऱ्या या ऑगस्ट महिन्यामध्ये असं आम्ही ठरवलेलं आहे। खराब बियाणांमुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाया गेलाय, यासाठी कडक कायदा करावा। शक्तीपीठ महामार्गाला आपला पहिल्या दिवसापासून विरोध असून 1 इंचही जमीन आम्ही देणार नाही। नवीन पीक विमा योजनेत कापणी प्रयोगावर भरपाई मिळणार आहे। यामध्ये शेतकऱ्यांना तोटा असून पूर्वीची 1 रुपयात विमा योजना लागू करावी अशी मागणी तुपकर यांनी केली आहे।